नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये। मी कापसे गुरुजी आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण इयत्ता 6वी मधील पाठ दुसरा, ज्याचे नाव आहे कोन, ज्यालाच आपण इंग्रजीमध्ये अँगल असेही म्हणतो, याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। इथे बघा, खाली दिलेले दिसणारे कोन पहा आणि त्याचे प्रकार ओळखायचा इथं सांगितले। तर आता यांचे प्रकार जर ओळखायचे म्हटलं तर आपण काय करूयात, इथे कोणकोणते कोन दिसतात ते पाहूयात। इथे हा एक कोन झाला घड्याळीमध्ये, त्यानंतर या कैचीमध्ये होणारा हा एक कोन तयार झाला आणि पक्षाच्या चोचीमध्ये तयार होणारा हा एक कोन तयार झाला। आता लक्षात घेतलं तर प्रत्येक कोन हा वेगवेगळा आहे। याविषयी आपण मागील वर्षी अभ्यास केलेला असेल, तरी मी सांगतो की हा तुम्हाला कोन मोठा दिसत आहे, त्यानंतर हा एक 90 अंशाचा कोन दिसत आहे आणि हा 90 अंशापेक्षा कमी दिसत आहे। आता जो घड्याळमधला कोन दिसत आहे, तर याचं जर नाव ओळखायचं जर झालं तर याला आपण विशाल कोन म्हणतो। याला आपण विशाल कोन म्हणूयात। त्यानंतरचा हा जो आहे तर हा आहे काटकोन, आणि हा नंतरचा जो आहे हा आहे लघुकोन। काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन असे तिन्ही कोन आपल्याला इथं पाहायला मिळतात। असेच विविध कोन आपल्या भोवतालच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। यानंतर बघा, इथे एक आपल्याला तक्ता दिलेला आहे आणि यामध्ये आपल्याला कोनाची नावे लिहिण्यास सांगितलेली आहे। यानंतरचा जो हा तक्ता दिलेला आहे, यामध्ये आपल्याला विविध प्रकारचे 3 कोन दिलेले आहेत। सुरुवातीला त्याचे कोनाचे नाव, कोनाचा शिरोबिंदू आणि कोनाच्या बाजू आपल्याला इथे ओळखायचे आहेत। तर पहिला जो कोन दिलेला आहे, तर या कोनामध्ये PYR म्हणजेच आपल्याला याला कोन PYR किंवा यालाच काय म्हणतात ते आपल्याला RYP असे दोन नाव देता येतात। तसेच LMN यालाच काय म्हणतात ते कोन LMN किंवा यालाच काय म्हणता येते तर NML असे दोन विविध नाव देता येतात। म्हणजे एक सुरुवातीच्या टोकाकडून शेवटच्या टोकाकडे, तर दुसरं शेवटच्या टोकाकडून सुरुवातीच्या टोकाकडे। तसंच आपल्याला या तिसऱ्या कोनाचे नाव देता येईल की कोन BOS व कोन SOB म्हणजे प्रत्येक कोनाचे आपल्याला दोन प्रकारे अशी नावे लिहिता येतात। लक्षात घ्या, प्रत्येक वेळेस इथलचा जो हा शिरोबिंदू आहे, प्रत्येक कोनामधला शिरोबिंदू हा काय येतो तर नाव लिहिता वेळेस मधोमध येत असतो। किंवा यालाच एक दुसऱ्या प्रकारामध्ये जर लिहायचं झालं तर याला आपण अँगल Y म्हणू शकतो, अँगल Y, किंवा याला अँगल M म्हणू शकतो, किंवा याला अँगल O म्हणू शकतो, एका अक्षरात नाव लिहायचं झालं तर। परंतु जर 3 अक्षरामध्ये जर कोणाचं नाव लिहायचं असेल तर अशा प्रकारे आपण लिहू शकतो। आता कोनाचा शिरोबिंदू जर पाहिला तर आपल्याला कोनाचा शिरोबिंदू इथे ओळखायला येईल की जिथे कोन तयार होतो तिथे कोनाचा शिरोबिंदू असतो, आणि इथे झालाय Y म्हणून याला बिंदू Y म्हणूयात। त्यानंतरचा हा जो आहे तर याला बिंदू M म्हणूयात, बिंदू M, आणि त्यानंतरचा जो हा झाला तर याला बिंदू O म्हणूयात, बिंदू O। अशा प्रकारे आपल्याला याचं नामकरण करता येईल शिरोबिंदूचं। आता कोनाच्या भुजा किंवा बाजू जे म्हणतो, कोणताही कोन हा दोन बाजू मिळून बनतो, आणि यामध्ये हा सामायिक जो बिंदू असतो शिरोबिंदू असतो, म्हणजे YP आणि YR, YP आणि YR अशी इथं दोन बाजू आहेत। म्हणजे इथं काय बनावं लागेल आपल्याला, बाजू YP आणि बाजू YR अशा दोन भुजा इथे पहिल्या कोनात आपल्याला पाहायला मिळतील। इथे दुसऱ्या कोनात जर बघायचं झालं तर इथे बाजू, पहिली जी बाजू मिळणारी आहे तर बाजू आहे LM, आणि दुसरी जी बाजू आहे तर ती दुसरी बाजू आहे MN। तसंच या तिसऱ्या कोणामध्ये पण आपल्याला काय भेटतील, दोन बाजू,
पहिली BO आणि दुसरी OS, म्हणजेच बाजू BO आणि बाजू OS. अशा प्रकारचा आपल्याला हा तक्ता पूर्ण करता येईल. यानंतर एक कृती दिलेली आहे, ज्यामध्ये जसे आपण सकाळी प्रार्थनेला सर्व विद्यार्थी शाळेमध्ये उभे राहतो, आडव्या आणि उभ्या लाईनी बघत असतो, तशा प्रकारे लाईन उभी करून आकृती दाखवल्याप्रमाणे विद्यार्थ्याच्या हातामध्ये दोरी देऊन बघा कशा प्रकारचे कोन तयार करता येतात. म्हणजे हे जर 5 विद्यार्थी अशा प्रकारे उभे राहिले, यामध्ये एक दोरी दिली जी सरळ आहे धरण्याकरिता, तर इथं 3 विद्यार्थी एका रेषेत राहिले. त्याच्यानंतर हे जे 2 विद्यार्थी काय झाले ते असे विशिष्ट दिशेत फिरले आणि दिशेत फिरल्यानंतर एक आकृती तयार झाली. यालाच आपल्याला असा म्हणजेच लघुकोन इथं तयार झाला. हा तयार होणार आहे लघुकोन. आणि या लघुकोन किंवा विशाल कोन किंवा प्रविशाल कोन किंवा काटकोन अशा प्रकारच्या आपल्याला कोनाचा अभ्यास आपल्या शाळेत करता येतो. शिक्षकाच्या मदतीने ही कृती तुम्ही करू शकता. नंतर बघा इथे आपल्याला कोनाचे विविध प्रकार दिलेले आहेत, ज्यामध्ये पहिला शून्य कोन, नंतरचा आहे हा लघुकोन, नंतरचा हा आहे काटकोन, त्यानंतरचा जो आपल्याला इथे पाहायला मिळतोय हा आहे विशाल कोन, त्यानंतरचा हा आहे सरळ कोन, त्यानंतरचा हा प्रविशाल कोन आणि पूर्ण कोन. असे एकंदरीत तुम्हाला कोन पाहायला मिळतील. याविषयी आपण आता सविस्तर चर्चा करणार आहोत. आता लक्षात घ्या, कोणताही जर आपल्याला कोन काढायचा झाला तर आपण सर्वात अगोदर पाहू शून्य कोन कसा असतो. तर शून्य कोन पाहण्यासाठी शून्य कोन काढण्यासाठी मी एक काय घेतली, बाजू घेतली किंवा एक भुजा घेतली आणि त्यावरती जर मी अजून एक रेष काढण्याचा प्रयत्न केला, बघा हा काय व्हायला आता ह्या 2 रेषा जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होतोय, हा शून्य कोन होतोय. म्हणजे याच्यामध्ये एकही कोन तयार होत नाही. त्याला आपल्याला काय म्हणता येईल, शून्य कोन. जो पहिला आपला झालेला आहे तर यालाच आपल्याला म्हणावं लागेल शून्य कोन. सुरुवातीचा हा जो झाला आहे तर आपला आहे हा शून्य कोन. याचे माप हे 0° असते, म्हणून यालाच आपण काय म्हणतो, शून्य कोन असे म्हणतो. यानंतरचा जो दुसरा बघायचा आहे आपल्याला, हा शून्य कोन बघून झाला आपला. नंतरचा बघायचा आहे आपल्याला लघुकोन. आता लघुकोन बघता वेळेस तीच क्रिया करावी लागेल पुन्हा. तर सुरुवातीला काय घेतले मी, आता एक आडवी रेष घेतली, त्यानंतर एक दुसरी रेष घेतली. आता लक्षात घ्या, इथे काय व्हायले, हा झाला शून्य कोन जेव्हा एकावर एक रेष येते, परंतु हा काय होतंय, याला जेव्हा लंब असेल, काय म्हणतो मी, इथे जेव्हा लंब असेल, ही रेषा दुसऱ्या रेषेला लंब असेल, तेव्हा जो तयार होणारा कोन असतो हा काटकोन असतो. आणि यांच्या दरम्यान येणारा, आता हा झालाय आपला काटकोन जो आपल्याला बघायचाच आहे, परंतु यांच्या दरम्यान येणारा मग कुठेही असो, यांच्या दरम्यान तो इथे असो किंवा इथे असो किंवा इथे असो किंवा इथे असो किंवा इथे असो, इथे कुठेही, म्हणजे ही जर रेष कुठेही येत असेल तर हा तयार होणारा जो कोन आहे हा काय असेल, हा असेल आपला लघुकोन. म्हणजे काटकोन आणि शून्य कोन यांच्या दरम्यान असणारे ज्या कोनाचे माप काय असते, काटकोन आणि शून्य कोनाच्या मध्ये असते, त्याला आपण काय म्हणतो, लघुकोन. आता लक्षात घ्या, इथं काय झालेलं आहे, ही जी हिरवी रेष दिसत आहे आपली, तर या हिरव्या रेष आणि या लाल रेषेपासून तयार होणारा हा जो कोन आहे तर हा आहे आपला काटकोन, आणि हा जो दिसत आहे तुम्हाला तर हा आहे आपला लघुकोन. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल, हा झालेला आहे आपला लघुकोन आणि हा काय झालेला आहे तर काटकोन. बघा, जर लघुकोन बघत असताना आपल्याला माहिती आहे की या कोनाचे जे माप असते तर हे कशापेक्षा मोठे असते तर 90
कशापेक्षा मोठे असते तर शून्यापेक्षा मोठे आणि 90 अंशापेक्षा लहान. म्हणजे x हे जर आपण काय म्हणलं, या लघुकोनाचं जर माप मानलं x अंश, तर x हा शून्यापेक्षा काय असेल मोठा आणि 90 अंशापेक्षा लहान असा असायला हवा. बघा इथे मी कोनमाप घेतलेलं आहे आणि मोजपट्टी म्हणजे आपली स्केल घेतलेली आहे. इथे जर अंतर बघितलं तर हा झाला आपला शून्य कोन, त्यानंतर वाढत वाढत आपल्याला इथे 90 अंशाचा कोन करता येतो. आणि 90 अंशाचा हा काय असतो, 90 अंशाचा हा आपला काटकोन असतो. नव्वद अंशाचा हा आपला काय असतो तर काटकोन असतो. काटकोन झाला तुमचा 90 अंशाचा, आणि 90 अंशाचा काटकोन आणि या 0 अंशाचा आणि या इथे 90 अंशाच्या दरम्यान येणारे जे काही कोन असतील, म्हणजे बघा इकडून जर रेष घेतली तर आपण कुठून मोजून घेता, इथून 0, 10, 20, 30, 40, 50 या प्रकारे मोजत घेणार. हे जर आपल्याला इकडून उलट मोजायचं असेल, म्हणजे जर रेष हा काय असेल अँटी क्लॉकवाईज किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने कोन असेल, तर आपल्याला अशा प्रकारे मोजावं लागेल. 0, 10, 20, 30, 40, 50, 60 या प्रकारे मोजावं लागेल. परंतु आपला कोन हा इकडच्या बाजूने आहे, तर आपल्याला सुरुवात काय करावं लागेल, म्हणजे ही अँटी क्लॉकवाईज आहे, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. घड्याळ कशी फिरती तर अशा प्रकारे फिरती, आणि घड्याळाची विरुद्ध दिशा म्हणजे ही अशा प्रकारे. तर जेव्हा आपण आता जो आपण कोन मोजत आहे हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने मोजत आहे, म्हणजे 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 या प्रकारे मोजत घ्यावं लागेल. आणि यामधले जेवढे काही कोन येतील, मग समजा इथे किती आला तर हा 54 अंशाचा कोन आला, बरोबर. किंवा इथे कोणता कोन आला तर हा 34 अंशाचा कोन आला, किंवा इथे कोणता कोन आला तर हा 18 अंशाचा कोन आला, किंवा इथे कोणता कोन आला तर हा 72 अंशाचा कोन आला, किंवा इथे कोणता आला हा बघा मी 89 लिहिले, 89चा पण काय यायला, हा लघु कोन यायला, हा काटकोन येणार नाही. पण जेव्हा इथे काही 90 येईल तेव्हाच हा काय होईल, 90 अंशाचा कोन होईल. म्हणजे 89 अंशाचा असला तरी आपल्याला काटकोन म्हणता येणार नाही, किंवा 1 अंशाचा जरी कोन असला तरी त्याला आपल्याला शून्य कोन म्हणता येणार नाही. अशा प्रकारे आपण लघुकोन आणि काटकोन याच्याविषयी माहिती पाहिलेली आहे. समोरचा कोन बघूया कोणता कोन आहे तो. हा झाला आपला काटकोन, याला काटकोन म्हणावं लागेल. आणि 90 अंशाचा जो कोन असतो त्यालाच आपण काय म्हणतो तर काटकोन म्हणतो. वरती जर बघितलं आपण तर हा कोणता झालेला आहे बघा, काय होतं इथं 90 अंशापेक्षा लहान दिसतो आणि 0 अंशापेक्षा मोठा दिसतो. 90 पेक्षा मोठा परंतु शून्यापेक्षा मोठा परंतु 90 पेक्षा लहान, तर याला आपण काय म्हणतो लघुकोन. हा झालेला आहे आपला लघुकोन. इथे पण आपल्याला लघुकोनच लिहावं लागेल. ही गाळलेली जागा जी भरायची आहे, तर आकृती बी मध्ये तयार झालेला कोणता आहे लघुकोन. हा त्यानंतर येतं सी आकृतीमध्ये काय दिसतो आपल्याला काटकोन. आणि आता नंतरचा जो आहे हा आहे 90 अंशापेक्षा मोठा परंतु 180 पेक्षा लहान. 90 अंशापेक्षा मोठा आणि 180 पेक्षा जर लहान म्हणायचं झालं तर बघा इथे पण काय करता येते आपल्याला. सुरुवातीला मी एक रेष ओढली, त्यानंतर एक पुन्हा त्याच्यावरती रेष मारू. आता हा झाला आपला शून्य कोन, हा झाला आपला लघुकोन, हा पण झाला लघुकोन, हा पण लघुकोन, हा पण लघुकोन, हा पण लघुकोन, परंतु हा काय झाला आपला काटकोन झाला इथे, कारण इथं काय झाला 90 अंशाचा कोन तयार झाला. त्यानंतर आता 90 अंशापेक्षा आपण जेव्हा असे वाढवत जाऊ तेव्हा काय व्हायला, हा विशाल कोन, विशाल कोन, विशाल कोन, विशाल कोन, विशाल कोन, विशाल कोन. बघा 179 अंशाचा झालेला आहे इथे, परंतु हा झालेला आहे आता 180 अंशाचा. तर 180 अंशाचा आपल्याला याला काही म्हणता येईल का, म्हणता येईल, म्हणजेच याला आपल्याला सरळ कोन म्हणावं लागेल. 180चा आपला सरळ कोन असतो, परंतु 180 ते
90 अंश हा जो कोन होते एवढा, तर याला आपल्याला काय म्हणावं लागेल, विशाल कोन. जो विशाल कोन असतो हा विशाल कोन 90 अंशापेक्षा काय असतो, तर मोठा असतो आणि 180 अंशापेक्षा लहान असतो. त्यालाच आपण काय म्हणतो, विशाल कोन असे म्हणतो. बघा, आपण इथे विशाल कोन बघत आहोत आणि इथे मी आपले साहित्य घेतलेले आहे. तर इथे बघितलं होतं आपण, हा झाला होता आपला शून्य कोन. त्यानंतर इथून तर इथपर्यंतचे जे एवढे काय कोन आहेत 90 अंशापर्यंतचे, हे झाले होते आपले लघु कोन. त्यानंतर 90 अंशाचा काय होता, तर आपला काटकोन होता. आता बघायचं आपल्याला 90 अंशापासून तर इथे 180 अंशापर्यंत होणाऱ्या कोणाला काय म्हणतात, तर त्याला आपण काय म्हणतो, विशाल कोन म्हणतो. बघा, इथं प्रत्येक कोन हा काय चाललाय, वाढत चाललाय. हा 90 पेक्षा जास्त आणि 180 पेक्षा काय कमी आहे, म्हणजे 179 अंशाचा पण आपला काय असेल, विशाल कोन असेल. आणि 90 अंशापेक्षा मोठे आपला काय असेल, तर विशाल कोनच असेल. आता लक्षात घ्या, इथे आपण कोणतीही जर आकृती काढली आपल्या स्केलच्या सहाय्याने, स्केलची मदत घेऊन मी काय करतोय आता इथं 130, हा किती आहे, 123 अंशाचा जर इथे कोन काढत असेल, किंवा मी इथे 140 अंशाचा कोन काढत असेल, किंवा इथे मी पहा, प्रत्येक वेळेस काय केलंय, वेगवेगळं. हा किती काढलाय, तर हा काढलाय 123चा. त्याच्यानंतर हा कितीचा आहे, तर हा आहे 140 अंशाचा. दिसतंय, हा झाला 140. कारण आपण आता इकडून मोजत चाललोय. आपल्याला इकडून जरी हा 40 वर दिसला असेल तरी याला 40चा कोन म्हणता येणार नाही, कारण आपण हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने कोन मोजत आहोत. आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने मोजत असताना आपल्याला आतील बाजूची जी आकडेवारी ती मोजावी लागत असते. म्हणजे हा झालेला आहे आपल्याकडे काय झालेले आहे, तर अशा प्रकारचे कोन तयार झालेत. पहा, हा झाला तुमचा पहिला, हा एक विशाल कोन. त्यानंतर या निळ्या रेषेपर्यंतचा विशाल कोन आणि नंतर हा शेवटचा लाल रेषेपर्यंतचा विशाल कोन म्हणावे लागेल. अशा प्रकारे आपण विशाल कोन समजला की हा 90 अंशापेक्षा काय असतो, मोठा असतो, तर 180 अंशापेक्षा लहान असतो. नंतरचा जो कोन आपल्याला बघायचा आहे, तर इथे आपल्याला पाहायला मिळेल की आता इथे डी जी आकृती, याला आपण काय म्हटलंय, विशाल कोन. हा झाला आपला विशाल कोन. आणि 90 अंशापेक्षा मोठा परंतु 180 पेक्षा लहान जो असतो त्याला आपण काय म्हणतो, विशाल कोन म्हणतो. त्यानंतरचा जो आहे, इथे दिसते आपल्याला की सरळ कोन. इथं याची माहितीच दिलेली आहे सरळ सरळ. तर यासाठी आपण बघा, याच्यात काय केले मी, पुन्हा एक काय घेऊ, एक रेष घेऊ, एक रेष घेतली मी. त्याच्यानंतर त्यावर अजून एक रेष काढण्याचा प्रयत्न करूया. पहा, तर हा झाला 0. त्याच्यानंतर वाढत 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 90 पर्यंतचे जेवढे काही कोन असतील ते लघु कोन. त्याच्यानंतरचा हा जो 90 अंशाचा कोन होता इथे, तर हा झाला आपला काटकोन. काटकोन नंतर वाढत गेलेला जो आहे तो आहे विशाल कोन. आणि जेव्हा तो एक दोन रेषा अशा एका सरळ रेषेत येतील, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, तर याला नाव दिलेलं आहे आपल्या इकडे काय, तर सरळ कोन दिलेला आहे. म्हणजेच आपल्याला याला काय म्हणावं लागेल, सरळ कोन. सरळ कोन म्हणावे लागेल. आणि सरळ कोन हा किती असतो, तर 180 अंशाचा असतो. किती असतो, 180 अंशाचा असतो. आकृती ई मध्ये दाखवल्याप्रमाणे सरळ कोन झाला. त्यानंतर बघायचं आपल्याला प्रविशाल कोन कसा तयार होतो. आता प्रविशाल कोन बघण्यासाठी
आपण पुन्हा तीच एक कृती करू. एक रेष मारली, त्यानंतर यावरती अजून एक शून्यकोन, लघुकोन, 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 काटकोन. त्याच्यानंतरचा विशाल कोन, विशाल कोन, विशाल कोन, विशाल कोन, विशाल कोन, विशाल कोन, विशाल कोन. आता काय झाला? हा सरळ कोन. आणि सरळ कोनानंतरचा जेवढा काही आहे यालाच आपण काय म्हणतो? प्रविशाल कोन. लक्षात घ्या, मी उलटा फिरवत नाही. हा कोणत्या दिशेने फिरत आहे? तर इथून घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरत आहे. घड्याळ कशी फिरते? तर त्याच्या उलट दिशेने आपण काय करत आहे? इथे कोन मोजत आहोत. आलं लक्षात? बघा, इथं काय केलं आपण? अशा प्रकारे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. घड्याळ कशी फिरते? तर डावीकडून उजवीकडे, म्हणजेच अशा प्रकारे फिरते. बरोबर? याला आपण काय म्हणतो? घड्याळाच्या दिशेने. आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच काय? उलट्या प्रकारे. जेव्हा अशा प्रकारे फिरते उजवीकडून डावीकडे, तेव्हा काय होते? त्याला आपण काय म्हणतो? घड्याळाची विरुद्ध दिशा. आणि डावीकडून उजवीकडे, तर त्याला म्हणतो आपण घड्याळाची कोणती? घड्याळाची दिशा. तर ही काय झाली इथे? इथे झाली ही घड्याळाची दिशा आणि ही झाली घड्याळाच्या विरुद्ध दिशा. आणि आपण काय घड्याळाच्या विरुद्ध दिशेनेच आपला कोन मोजत आहे. जो की कशापेक्षा मोठा आहे? आपण आत्ताच बघितलं की जो 180 पेक्षा काय आहे? मोठा. 180 पेक्षा मोठा असणाऱ्याला आपण प्रविशाल कोन म्हणतो आणि 360 पेक्षा लहान असतो. लक्षात घ्या. बघा, इथे हा कोन काय केलेला आहे? हा कोन आपल्याला इथे अशा फिरवता येईल. बरोबर? म्हणजे इथं काय झालेला आहे? हा कोन 180चा जो कोन आहे त्याच्यापेक्षा काय झाला? मोठा झाला. आणि आता 360 अंशाचा कोन कसा असेल बरं? तर 360 अंशाचा कोन मी तुम्हाला काढून दाखवतो. बघा, इथे रेष मारली, त्यानंतर पुन्हा एक त्याच्यावरती रेष घेऊयात आपण. बघा, शून्य कोन, त्यानंतर हा झाला तुमचा काटकोन. इथे मधात येणारे जेवढे काही कोन असतील ते काय असतील? लघुकोन. त्यानंतरचा हा विशाल कोन, नंतर हा सरळ कोन. आणि सरळ कोन झाल्यानंतर हा पूर्णच्या पूर्ण काय असेल? काय असेल? इथपर्यंतचा जो आहे हा आहे बघा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने काढलेला आहे मी. आणि हा झालेला आहे प्रविशाल कोन. आणि पूर्ण कोन कशाला म्हणता येईल आपल्याला? तर पूर्ण कोन पण आपण बघूयात. पूर्ण कोन बघा, पूर्ण कोन बघण्यासाठी पुन्हा एक रेष मारली, त्यानंतर अजून एक त्यावरती रेष मारू. जेव्हा हा कोन काय होईल? असा 90, बघा 0, 90, त्यानंतर 180, त्यानंतर इथं होणार असतो तुमचा 270 अंशाचा कोन. आणि 270 नंतर जो असा येतो, पुन्हा येतो, म्हणजेच एक राऊंड असा पूर्ण घेऊन पुन्हा येतो, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? पूर्ण कोन. हा झाला तुमचा पूर्ण कोन. लक्षात आलं? पूर्ण कोन हा किती असतो? तर पूर्ण कोन हा 360 अंशाचा असतो. याचं फिक्स माप आहे. आणि इथं वरती जर बघितला तर हा कोणता झालाय? हा झालेला आपला प्रविशाल कोन. प्रविशाल कोन. आणि हा वरचा जो आहे हा पण काय आहे? हा पण काय आहे? तर हा आहे प्रविशाल कोन. प्रविशाल कोन. आणि हा वरचा जो दिसतोय हा कोणता आहे? सरळ कोन. सरळ कोन किती असतो? 180 अंशाचा. त्यानंतर वरचा हा विशाल कोन, त्यानंतरचा एक मिनिट, हा आहे आपल्याकडे हा जो दिसतोय हा कोणता आहे? काटकोन. त्यानंतर याच्या दरम्यान असणारा जेवढा काही कोन असतो त्याला आपण काय म्हणतो? याला म्हणतो आपण, हा जो दिसतोय तुम्हाला, हा
तर हा कोणता आहे? लघुकोन. त्यानंतर वरती अजून एक कोण दिसतोय तुम्हाला, तर याला आपण शून्य कोण म्हणतो. इथे बिंदू आहे आणि इथेच काय झाले, आता 2 झाले. आता शून्य कोण बघा, हा आहे शून्य कोण आणि तुमचा जो पूर्ण कोण आहे यामध्ये फरक आहे. पूर्ण कोण हा 360 अंशाचा असतो, तर आपला जो शून्य कोण असतो हा 0 अंशाचा असतो. इथे ह्या दोन्ही रेषा म्हणजे एक रेष अशी फिरून येत नाही. आलं लक्षात? तर अशा प्रकारे आपण कोनाचे प्रकार काय असतात ते इथे अभ्यासलेले आहे. कोन आपल्याला किती प्रकारचे पाहायला भेटतात? पहिला तो म्हणजे शून्य कोन, त्यानंतरचा हा दुसरा आहे आपला लघुकोन, त्यानंतरचा हा आपला आहे तिसरा आहे आपला काटकोन, त्यानंतरचा जो चौथा आहे तर याला आपल्याला काय म्हणता येईल? विशाल कोन, त्यानंतरचा जो पाचवा आहे त्याला आपण सरळ कोन म्हणूयात, त्यानंतरचा सहावा जो कोन आहे त्याला आपण प्रविशाल कोन म्हणतो, आणि त्यानंतरचा हा जो सातवा कोन आहे तर सातव्या कोनला आपण पूर्ण कोन असे म्हणतो. तर अशा प्रकारे 7 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. हे 7 प्रकार कशाचे आहेत? तर हे कोनाचे 7 प्रकार आहेत. यानंतर बघा, आपल्याला इथे काही होणारे कोन पाहायला मिळतील. आता इथे आपल्याला कोनाचे प्रकार ओळखता येतील. इथे जे विविध बघा, इथं कोणता कोन होईल? तर याला आपल्याला काय म्हणता येईल? हा एका सरळ रेषेत आहे म्हणून आपल्याला याला सरळ कोन म्हणता येईल. बरोबर? बघा, स्पष्ट दिसेल तुम्हाला. आता स्पष्ट दिसेल. इथे होणारा हा जो कोन आहे काय, तर हा सरळ कोन आहे. बरोबर? नंतर इथे बघा, इथून एक वेगळा काय झाले, तर हा पूर्ण अशा प्रकारे फिरतोय बघा. अशा प्रकारे एवढ्यात फिरत नाही, तर काय फिरतोय? हा पूर्ण फिरतोय. हा असा जर पूर्ण फिरत असेल बाहेरच्या बाजूला, तर याला काय म्हणता येते आपल्याला? हा झाला आपला प्रविशाल कोन. हा कोणता झाला? प्रविशाल कोन, कारण हा 180 पेक्षा मोठा यायला आणि 360 पेक्षा लहान यायला. त्यानंतर इथे जर बघितले तर आपल्याला छोटे छोटे लघु कोन पाहायला मिळतील. इथे काय झाले, तर लघु कोन झाले. तर अशा प्रकारचे हे लघु कोन तयार झाले. लक्षात? परंतु याला जर आपण एखाद्याला बेस लाईन म्हणजे सुरुवातीची रेषा जर पकडली, तर प्रत्येक वेळेस होणारा कोन हा काय असेल? वेगळा असेल. बघूया आता याच्यात आपण याला काय करू, याला बेस लाईन मानूया. त्यानंतरचे इथे बघा, हा एक कोन होतोय, हा एक कोन होतोय. प्रत्येक वेळेस काय होतंय? एक वेगवेगळा कोन तयार होतोय. प्रत्येकाचं माप हे वेगवेगळं आहे. अशा प्रकारे आपल्याला आपल्या परिसरातील कोन ओळखता येतील. यावर आधारित तुम्हाला सराव संच 2 दिलेला आहे. इथे जोड्या लावा म्हटलंय आणि बघूयात कोणती जोडी कशाला लागते. तर 180 अंशाचा कोणता कोन असते, इथे कोनाचे माप आणि कोनाचे प्रकार दिलेले आहेत. आपण 7 प्रकारचे कोनाचे प्रकार शिकलेलो आहोत. त्यातला 180चा असतो आपला कोणता, तर हा सरळ कोन. 240 म्हणजेच काय, तर 180 आणि 360च्या दरम्यान येणारी संख्या म्हणजे 240, आणि या दरम्यान येणाऱ्या संख्येत असणारा जो कोन असतो, एवढ्या अंशाचा जो कोन असतो, याला आपण काय म्हणतो, तर याला आपण प्रविशाल कोन म्हणतो. आता 360 अंशाचा हा असतो आपला पूर्ण कोन, तर 0 अंशाचा म्हणजे आपला असतो शून्य कोन. यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये खालील कोनाचे माप, त्यावरून आपल्याला कोनाचा प्रकार लिहायचा. आपण कोनाचे प्रकार शिकलो. आता 75 अंशाचा जो कोन असेल तर हा कोणता असेल? हा असेल लघु कोन, कारण हा कशात येत आहे? 0 ते 90 अंशाच्या दरम्यान येणारा हा काय झाला? पहिला झाला आपला लघु कोन. त्यानंतर दुसरा जो आहे 0 अंशाचा म्हणजे हा झाला शून्य कोन. त्यानंतरचा तिसरा आहे 215 हा 180 पेक्षा मोठा येत आहे आणि 360 पेक्षा लहान येत आहे, म्हणून हा झालेला आहे प्रविशाल कोन. त्यानंतर 360 अंशाचा आपण शिकलो की 360 अंशाचा हा पूर्ण कोन असतो, म्हणून आपण याला पूर्ण कोन म्हणूया.
त्यानंतर 180 अंशाचा हा सरळ कोन असतो, म्हणून हा 180 अंशाचा आपला इथे सरळ कोन होईल. त्यानंतर 120 अंशाचा, आता 120 अंश हे 90 अंशापेक्षा मोठे तर 180 अंशापेक्षा लहान असतात, म्हणून आपण याला विशाल कोन म्हणूया. याला प्रविशाल कोन म्हणता येणार नाही, कारण हा 180 पेक्षा लहान आहे आणि 90 पेक्षा मोठा आहे, म्हणून याला आपल्याला फक्त विशाल कोन म्हणावा लागेल 120 अंशाचा. त्यानंतर 148 अंशाचा हा पण काय होईल, विशाल कोनच होईल, कारण हा 180 पेक्षा लहान आहे आणि 90 अंशापेक्षा मोठा आहे, म्हणून 148 अंशाचा हा झालेला आहे आपला विशाल कोन. त्यानंतर 90 अंशाचा आपल्याला माहिती आहे की 90 अंशाचा हा आपला काटकोन तयार होतो. यामध्ये माप कमी जास्त होत नसते. यानंतर खाली काही आकृत्या दिलेल्या आहेत, यांचे आपल्याला निरीक्षण करायचं आहे, कोणाचे प्रकार ओळखायचे आहेत. आता हा जो पहिला दिसत आहे, तर इथं जर बघितलं आपण तर हा आपल्याला काय म्हणता येईल, हा आहे आपला लघुकोन. नंतरचा जो आहे हा आपला आहे काटकोन, कारण इथं स्पष्ट 90 अंशाचा उल्लेख केलेला आहे. आता लक्षात घ्या, इथे काय दिलेलं आहे, इथे खालून माप दिलेलं आहे, लक्षात, म्हणजे वरतून जरी आपल्याला हा काय दिसत असेल, विशाल कोन दिसत असेल, तर आपल्याला याला विशाल कोन म्हणता येणार नाही, कारण याचं माप आपण खालच्या बाजूने घेतलेलं आहे आणि खालच्या बाजूने माप घेतल्यानंतर हा प्रविशाल कोनामध्ये जात आहे, तर याला आपल्याला काय म्हणावं लागेल, प्रविशाल कोन. त्यानंतरचा हा जो कोन आहे, तर याला काय म्हणावं लागेल आपल्याला, हा झालेला आहे आपला सरळ कोन. एकमेकाच्या अपोजिट आलेले आहेत ना, दोन्ही बाजू जे एकमेकाच्या सरळ रेषेत अपोजिट येतात, विरुद्ध दिशेला येतात, तेव्हाच हा 180 अंशाचा सरळ कोन होतो. त्यानंतर इथे जर बघितलं तर हा शून्य कोन आहे. दिसायला जरी तुम्हाला हा किरण सारखा दिसत असेल, एका बाणाच्या सारखे दिसला असेल, तरी काय होत आहे ते, हा आहे आपला शून्य कोन. ई नंबरचा जो आहे, ई आकृतीत हा शून्य कोन. आणि इथे शेवटचा एफ जी आकृती दिली आहे, हा पूर्ण एक चक्कर घेऊन येत आहे, म्हणजे 360 अंशाचा काय होत आहे इथे, हा होत आहे आपला पूर्ण कोन. यालाच आपल्याला काय म्हणावं लागेल, पूर्ण कोन म्हणावे लागेल. चौथा प्रश्न जो आहे, कोन मापकाच्या सहाय्याने लघुकोन, काटकोन व विशाल कोन काढा. तर आपण कोन